हॅलो नमस्कार. मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळी मुलांचे डबे करून झालेत. आता मुलं गेलेत शाळेत आणि आता माझी आवराआवर झाली आहे इथली आणि राहिलेला स्वयंपाक करायचा आहे. मी अर्धवट स्वयंपाक करून घर आवरून घेतलं आणि राहिलेला स्वयंपाक करून घेणार आहे आता. मुलांचा डबा झाल्यावर जरा निवांत होतं, त्यामुळं नंतर काही स्वयंपाक करायला एवढं वाटत नाही. पण सकाळी डबा करायच्या आधी जरा घाई गडबड असते आणि मग घर आवरून घेतलं आणि आता राहिलेल्या चपात्या करून परत आपल्याला दुसरी कामं करावी लागतात. सगळं एकाच वेळेस गडबड असल्यामुळं सगळी कामं एका वेळेस होऊ शकत नाहीत. त्यामुळे आता स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला देवपूजा, रांगोळी करावी लागणार आहे आणि अर्धा तर स्वयंपाक झालेलाच असतो, राहिलेला पण आता पूर्ण झालायच. आता ही रांगोळी काढून घेते मी, म्हणजे सकाळी सकाळी रांगोळ्या हे काढून घेतल्या की जरा बरं वाटतं. आणि आमच्या सासूबाई गेल्यात गावाला, त्यामुळं हे सगळं काम माझ्याकडं आले आता आणि त्यामुळं एक झालं की एक करावं लागतं. कोणचं आधी कोणचं उशिरा करावं लागतं. आणि नित्यनेमानं रांगोळ काढली तरच बरं वाटतं, नाहीतर कसं तरीच अंगण वाटतं. त्यामुळं रोज रांगोळी थोडी लहान असं असे ना रांगोळी काढावीच लागते, म्हणजे अंगणाला शोभा येते रांगोळीने आणि आपलं पण मन प्रसन्न राहतं. मी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी झाल्यानंतर त्याच्यावर आवर्जून हळदी कुंकू टाकत जा. तुळशीची पूजा, रांगोळी हे झाली माझी आणि आता देवपूजा करायची. तर इथं झाडाला एकच फुलं आले, जास्वंदीच्या झाडाला एकच फुलं आलेलं आहे आणि आज सोमवार असल्यामुळं पांढरं फुलं आले का उमलले का पाहिले तर कळ्याचं आहेत, पूर्ण उमललं नाही, त्यामुळं तोडू पण वाटलं नाही. कळी पूर्ण उमलल्यावरच फुल छान वाटतं व्हायला. हे थोडंसं उमललं त्यामुळं तोडलं नाही आणि देवपूजा करून घेतली. आता ही वांग्याची भाजी करायची आहे, त्यामुळं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि 2-4 हिरव्या मिरच्या घातल्यात. मी खारं वांगं करणार आहे, पण थोडंसं टेस्टसाठी हिरवी मिरची वापरले. आता पातेल्यात तेल घालून घेतले. जिरी मोहरी घालायची. जिरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण वाटण केलेलं वाटण घालायचं. व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतायचं. थोडीशी कच्ची कोथिंबीर पण घालायची याच्यात, चिरून ठेवलेली. आणि थोडंसं ते चिटकायल्यासारखं वाटायला म्हणून थोडं पाणी घालून घेतलं आणि आणखीन व्यवस्थित त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला परतणार आहोत. कारण आपण त्या सगळ्या कच्च्या वस्तू वापरल्यात, खोबरं, आलं, लसूण, त्यामुळं थोडंसं जास्त परतायचं. हळद घालून घ्यायची, व्यवस्थित परतायची हळद पण, आणि हे वांगे घालून घ्यायचे. वांगे टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि व्यवस्थित परतल्यानंतर गरम पाणी घालायचं. ह्याच्यात थंड पाणी वापरायचं नाही, गरम पाणी. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढा आपण रस्सा करू शकतो आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून नंतरच आपण यात मीठ आणि कूट टाकणार आहोत. कूट पण मी थोडंच वापरलं इथं, खोबऱ्यामुळं कूट जास्त लागत नाही आणि भाजी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.